नमस्कार, मी अमित कोळेकर आणि आपण ऐकत आहात तरुण भारत पॉडकास्ट. आजच्या बोधकथेला मी सुरुवात करतोय. आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या आईवडिलांच्याकडे बोलायला मुलांच्याकडे वेळ नसतो म्हणे. याबद्दल आज आपण ऐकणार आहोत. जर आपल्याला ही गोष्ट आवडली तर एक लाईक करून शेअर जरूर करा. ही गोष्ट माझ्या एका मित्राने व्हॉट्सअपवरती पाठवली होती. आजचा आपला विषय आहे थोडासा वेळ. मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी आईने रात्री 1:30 वाजता फोन केला. म्हणाली, बाळा, वाढदिवसाच्या शुभेच्छा. मुलगा वैतागला. चिडूनच म्हणाला, ही काय वेळ आहे का फोन करायची? सकाळी फोन करता आला असताना आता कशाला केला फोन? आणि शुभेच्छाचा स्वीकार न करता मुलाने फोन कट केला. काही वेळाने त्याच्या एका खास मैत्रिणीचा त्याला फोन आला. तब्बल 2 तास फोनवरती तो बोलतच राहिला. नंतर मैत्रीणच म्हणाली, फोन ठेवते रे, सकाळी बोलू. पण तिची इच्छा नसतानाही अजून जबरदस्तीने 10 मिनिटे जास्तच तो फोनवरती बोलू लागला. शेवटी तिनेच फोन कट केला. नंतर इतका वेळ फोन व्यस्त लागूनही वडिलांनी त्याला फोन केला. आता तो मुलगा रागावला नाही, शांतपणे बोलला, सकाळी करायचं ना फोन, एवढं रात्री काय अर्जंट? उद्या फोन करता आला असताच. आणि हो, थोड्या वेळापूर्वी आईचा फोन येऊन गेलाच ना. त्यावेळी वडील म्हणाले, मी तुला हेच सांगायला फोन केला होता की तुझी आई खरीच वेडी आहे. अरे मूर्ख आहे रे ती. तिने तुझा वाढदिवस म्हणून एवढ्या रात्री 1:30 वाजता तुला फोन करून तुझी झोपमोड केली. खरं तर ती 25 वर्षापासूनच वेडी आहे, मूर्ख आहे. 25 वर्षापूर्वीच डॉक्टरांनी तिला सांगितलं होतं की तातडीने ऑपरेशन करून मूल अबॉर्ट करावं लागेल, तेव्हाच आई जगू शकेल. पण तेव्हा ती मरायला सुद्धा तयार झाली. तुला जन्म द्यायचाच हीच तिची भावना होती, हीच तिची प्रबळ इच्छा होती. आणि त्या रात्री 1:30 वाजता तुझा जन्म झाला बाळा. सकाळी 6 वाजल्यापासून तिला प्रसव वेदनाने त्रास होत होता. त्यावेळी खरंच ती जीवन मृत्यूच्या अंबोठ्यावर उभी होती, असह्य वेदना सहन करत. त्यात तुझा जन्म झाला आणि ती सगळ्या वेदनाच विसरून गेली रे. डॉक्टरांनी आधीच आमच्याकडून लिहून घेतलं होतं की जर पेशंटचं काही बरं वाईट झालं तर हॉस्पिटल आणि डॉक्टर जबाबदार राहणार नाहीत म्हणून. तुझा जन्म सुखरूप झाला आणि तुझ्या आईच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आज तुला रात्री 1:30 वाजता फोन करून तिने तुझी झोप मोड केली, त्याबद्दल तिला माफ कर. पण तुला एकच सांगायचं होतं, तुझी आई 25 वर्षापासूनच मला रोज रात्री 1:30 वाजता उठवते बाळा. आणि अभिमानाने सांगते, आपल्या बाळाचा जन्म याच वेळी झाला होता बरं का. आपल्या बाळाचा जन्म याच वेळी झाला होता. तुला हेच सांगण्यासाठी मी फोन केला होता. असं सांगून वडिलांनी फोन ठेवून दिला. एव्हा ना मुलगा हे सगळं ऐकून सुन्न झाला होता. त्याला काही सुचत नव्हतं. सकाळीच तो वडिलांच्या घरी पोहोचला. आईचे पाय धरून त्याने तिची माफी मागितली. वडील म्हणाले, ती नेहमीच म्हणायची, आपला मुलगा आहे ना, त्यामुळे आपल्याला कसलीही चिंता नाही. आता मी तिला सांगेन, जशी आधी पण मी तुझी काळजी घेतली ना, तशीच तुझी यापुढेही मी काळजी घेईन. आई म्हणाली, असू द्या हो, माफ करा त्याला, जाऊ द्यात, आज त्याचा वाढदिवस आहे. आईवडिलांना आपली धनदौलत संपत्ती याचा मोह नसतो. आपण त्यांची काळजी करावी अशी ही त्यांची अपेक्षा नसते. पण तुमच्यामध्ये त्यांच्याप्रती जाणीव जरी दिसली ना तरी त्यांना धन्य वाटतं हो. तुम्ही आईवडिलांना वेळ द्यावा अशीही त्यांची इच्छा नसते. पण त्यांना वेळ दिलात तर त्यांना समाधान वाटतं, कारण त्या दोघांचं प्रेम जगात अनमोल आहे. एकदा फुललेलं फूल पुन्हा फुलत नाही बरं. एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही. हजारो माणसं मिळतील आयुष्यात, पण हजारो चुकांना माफ करणारे आपले आईवडील पुन्हा मिळणार नाहीत. कामानिमित्तानं, शिक्षणाच्या निमित्तानं, नोकरीनिमित्ताने घरापासून दूर असणाऱ्या माझ्या त्या सगळ्या मित्रमैत्रिणींना हेच सांगायचं आहे की दिवसभरातून आपल्या व्यस्त कामातून थोडासा वेळ काढून आपल्या आईवडिलांशी बोलणं खरंच अवघड असतं का हो? खरंच इतका वेळ लागतो का? विचार करा. तर मित्रांनो, ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असल्यास एक लाईक करून शेअर जरूर करा. भेटूया पुढच्या वेळी नव्या कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.